आता सध्या पंढरपूरमध्ये आलोय आणि इथं फ्री पार्किंग आहे महानगरपालिकेतर्फे किंवा कुणातर्फे असून तरी. आणि इथं एक माणूस आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की मागं पुढं सांगण्याचे 10-20 रुपये द्या. त्यांना म्हणलं काय सर पावती वगैरे असली तर मागं पुढं दाखवायची. 20 रुपये समजा मागं पुढं द्यायचे, आपण देऊ शकतोय, पण त्याचे काहीतरी सर पावती असेल ना. का तर ते फक्त मागं पुढं गाडी वळवायला सांगतायत की येऊ दे थांब 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 गाडी आहे मागं. आणि म्हटलं सर पावती नसेल तर पैसे काय देऊ शकत नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की गाडी अडकून टाकेल. कसं कुठं असतं? मग काय काय म्हणणं आहे बोला. नाही अण्णा. मग काय म्हणणं आहे? म्हणतो तुम्ही गाडी संपूर्ण 10-20 रुपये चहा पाणी तेवढं द्या म्हणतो आम्ही. चहा गाडकत पाण्याची नाही, असं नाही. कशाची म्हणताय? आता ह्यांनी मला धमकी काय दिली माहितीये का? काय अण्णा तुम्ही काय की बोलला तसं नाही दिली तर तेव्हा तीच मागची गाडी. तुम्हाला सांगू तुम्ही तसं तुम्हाला बोललं नाही मी का म्हणतो 10-20 चहा पाणी द्या म्हणलं. मग ते मग मागची गाडी- गाडी मागची गाडी अडकली हे दाखवलं का नाही अहो, तुम्हाला? ते का साहेब सांगू तुम्हाला मी जेवायला गेलो तर वाट गाडी अडकलं काय करणार साहेब मी नियम आणला होतो गाडी मी इथं बरोबर ओके, अभि ठीक आहे return ला होतो ठीक साहेब आहे काय ठीक आहे ठीक तुम्ही- आहे जाऊ दे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये. तुम्हाला सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सकाळ सकाळ 5 वाजता लॉग इन केलं आणि एक एअरपोर्टची ट्रिप घेऊन आलो. तेवढ्यात विमाननगर मधून मला पंढरपूर राऊंड ट्रिप पडली उबरला. तर आलो घेऊन मी. आणि म्हणजे त्याच्या आधी एक किस्सा झाला, तो म्हणजे आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसात उठून आंघोळ करून बाहेर आलो, गाडी पशी आलो, गाडी पुसायला लागलो आणि आमच्या पार्किंग मध्ये नेहमीप्रमाणे कोणीतरी काडी केली. तर आमच्या चारी फील कवरच गायब केलं. म्हणजे आता काय सांगता, वर्षाच्या पहिल्या दिवशी चुना लागलेला आहे 1000 रुपयाचा. पण चला ठीक आहे, असू द्या. किती 1000 रुपयाने किती बारीक व्हायचा माणूस, इतका छोटा विचार करून नसतं चालत. पण चोरी करणाऱ्याला आता काय काय म्हणता काय. तर व्हील कव्हर कोणीतरी काढून घेतलं होतं, तर चालू केलं. तिथून विमाननगर आलो, विमाननगरवरून पंढरपूरची राऊंड ट्रिप पडली. इथं आलो, अर्ध्या टाकीमध्ये गाडी इथं आली. पुण्यातून अर्ध्या टाकीमध्ये गाडी पंढरपूरमध्ये आली. आणि इथं आल्यावर कस्टमरला सोडलं आणि इथं आलो पार्किंगला. आणि पार्किंगला इथं आल्यावर एक माणूस, मला माहित नव्हतं हे फ्री पार्किंग आहे म्हणजे. आणि इथं आलो, सुरुवातीला मला कोणी काय म्हणलं नाही. परत कस्टमरचा फोन आला की आम्हाला जरा हॉटेलला नेऊन सोड, जेवण करायचंय. मग हॉटेलला नेऊन सोडलं. परत ह्या पार्किंगला आलो. पार्किंगला आल्याच्या पुढं मला इथं एक माणूस, मी त्याला विचारलं नाही काय नाही, काय गाडी कुठं लावू काय नाही. तेच होऊन पुढं पुढं कुठं लावता गाडी, इथं जागा दिसते लावा लावा, इथं सगळं मोकळंच वातावरण. तरी सुद्धा ते उगाच येऊ दे येऊ दे पुढे घे थोडी मागं घे थोडी. आता म्हणजे ह्याच्यापेक्षा क्रिटिकल कितीतरी अडचणीतून गाड्या काढलेल्या आहेत. मला वाटलं असं पार्किंगचा माणूस काहीतरी 20-30 रुपये घेईन पार्किंगचे किंवा 100 रुपये घेईन का पार्किंगचे असतात. हे मला सुरुवातीला माहित नव्हतं फ्री पार्किंग आहे म्हणून. पण नंतर माहित झालं की फ्री पार्किंग आहे. आणि हा 20 रुपये कशाची मागत होता चहा. मग त्याचं म्हणणं होतं असं दे चहा पाण्याला, तुला मी सांगितलं गाडी कशी लावायची, तर तुम्ही माघारी येऊस तर हे करणार, तुमच्या गाडीचं काळजी घेणार. म्हटलं काळजी घ्यायला इथं तसं काय प्रॉब्लेम आहे काय नाही. म्हणले की बा इथं द्यावं लागतं, असेच लोक देते तर 10-20 रुपये असंच. आणि जर नाही दिले तर मग आता तिथं इथं कसं आहे, गावाकडून लोक येतात ना कसे बी वाकडे तिकडे गाड्या लावतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही गाडी लावून गेले की मग आम्ही अशी आपल्या पुढं बी गाडी लावणार, मागं बी गाडी लावणार, आपली गाडी गुंतून टाकणार, असं त्याचं म्हणणं होतं. तर ते म्हणलं पावती दे मग त्याची 20 रुपये दिल्याची. मग नाही म्हणलं पावती नाही, असंच तुमच्या प्रेमा खातीर द्या. तर प्रेमा खातीर ते चांगलंच लुटण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळ्यांनाच मागतात ते. म्हणजे हे कसलं प्रेम आहे मला समजलं नाही. म्हणजे सुरुवातीला गोड बोलणार द्या द्या, त्याला वाटत 90% लोक तिथं देतातच. आणि एखादा माझ्यासारखा नंगाडगडी असला तर मग ते तशी धमकी देतात. इथं गावाकडून लोक येतात बऱ्याच वेळा, पहिल्यांदा पंढरपूरला येतात, त्यांना समजत नाही गाडी कशी लावा काय लावा. तर ते हे सांगत दे अशी लाव ती तशी लाव. आणि मागं एक गाडी त्यांनी तशी गुतवली, मला दाखवलं सुद्धा त्यांनी. त्यांनी पैसे दिले नाही, त्याची गाडी गुतली. म्हणजे म्हणजे राईट ते कार्यक्रमच लावायला बसले तर. आणि हे म्हणजे ऑफिशियल नाही. त्याला मी म्हटलं पावती दे, का तर महाबळेश्वर सारख्या आम्ही ठिकाणी 100-100, 300-300 रुपये दिलेले आहेत पार्किंगला. ती तुम्हाला माहिती आहे पास काढावा लागतो. तसं पार्किंगला आम्हाला 100 रुपये द्यायला काय प्रॉब्लेम नाही. पण फ्री आता ही गव्हर्नमेंटची फ्री पार्किंग आहे, बाहेर बोर्ड सुद्धा लागलाय फ्री पार्किंग म्हणून. पण उगाच कुठंतरी चुना लावायची का म्हणून काम म्हणून 20-30 रुपये. आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ चालू केला त्यावेळेस तो असा म्हणतोय. पंढरपूर प्रशासनाला मला सांगायचे की तुमच्या फ्री पार्किंग मध्ये असे काय प्रकार चालले याची तुम्हाला माहिती आहे का, आणि माहिती नसेल तर माहिती करून घ्या. आज हे असे चहा पाण्यावर 20 रुपये मागतात, उद्या हे मोनोपोली करतील की तुम्हाला इथं आली तर गाडी 20 रुपये द्यावाच लागेल. का तर माझ्या समोर त्यांनी कमीत कमी 3-4 गाड्यांना तरी 20 रुपये मागितले असतील. आणि ही कसं ऑफिशियल गोष्टी नाही, त्याच्यामुळे ते असं डायरेक्टच म्हणत नाही 20 रुपये द्या. तो असं म्हणतो, डायरेक्टच म्हणतो, पण असं म्हणतो चहा पाण्याला द्या,
असं म्हणतो. म्हणजे आता काय सांगायचं आणि म्हणजे जाऊ दे आता. आम्ही 1000 रुपयाच्या चुना लावून बसलो सकाळ सकाळ पहिल्या दिवशी. आता वर्ष कसं जाते काय नको, पण पहिल्या दिवशी इंटरसिटी राऊंड ट्रिप पडली बो. म्हणजे वर्षात भरपूर इंटरसिटी ट्रिपा दिसत आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अर्ध्या टाकीमध्ये गाडी हो का. मुंडवा चौकामध्ये मी CNG भरला होता आणि अर्ध्यापेक्षा एक गाडी कमी झाली. 201 किलोमीटर आली. काही म्हणा गाड्या, नवीवाली डिझायर ना एकच नंबर आहे गाडी आवरेजला. कोणाला बी विचारा तुम्ही. श्रीकांत भाऊने तर 350 किलोमीटर गाडी नेली एका टाकीमध्ये. म्हणजे मला मला सुद्धा वाटलं एवढी नसन देत का, तर 300 जाते. 300 तर मी पण नेली होती. पण ज्यावेळेस अर्ध्या टाकीमध्ये 201 किलोमीटर गाडी येते ना, त्यावेळेस जरा आत मनाला बी बरं वाटतं. का तर 7.5 किलोमध्ये जर एवढं ॲव्हरेज, तर म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चला, कस्टमरचा फोन आला की ज्यांचं जेवण वगैरे झालंय, तर आता चलायचंय आता पुण्याला. बघू आता. अरे बापरे, लयच कंजेस्टेड एरिया आहे. फायनली कस्टमरला पिकअप केलंय आणि पुण्यासाठी निघालो होतो. 1:30 वाजली इथून निघताना. आणि आता सगळ्यात मोठं टास्क आहे म्हणजे CNG भरणे. का तर 2 पंप लागले होते येताना, पण अर्ध्या टाकीत गाडी इथपर्यंत आली. आणि आता ही अर्ध्या टाकीची एक गाडी तर ऑलरेडी कमी झाली आणि गाडी 7-8 किलोमीटर आली की लगेच दुसरी गाडी कमी झाली. आता 3च गाड्या राहिल्या. आता 50 किलोमीटर वरती एक CNG पंप आहे. तर बघू आता तिथं आय होप भेटावं CNG. का तर इकडं ऑफलाईन CNG असतात, त्याच्यामुळं काही फिक्स सांगू शकत नाही. 2 पंप लागले होते येताना. फलटण मार्गे आलो होतो आणि फलटण मार्गे चाललोय परत. आता बघू आता काय होतंय. शेवटी 2 गाड्या CNG राहिल्या आणि आपल्याला CNG पंप मिळालेला आहे. 266 किलोमीटर झाले बस CNG भरल्यापासून. लईच ॲव्हरेज राहू. तरी ह्या CNG मध्ये 50 किलोमीटर जाणार म्हणजे जाणारच. माळशिरसमध्ये इथं CNG पंप आहे आणि पुढं पण कुठंतरी आहे, पण इथं थोडीशी लाईन पण आहे. पण ठीक आहे, चला भरून घेतो, काही विषय नाही. आयला माझं नशीब लई जोरदार आहे गाड्या. का तर मी तिथं गेलो आणि नेमकं CNGचा प्रेशर कमी झालता, तरी माझी जवळजवळ 70% CNG आलाय गाडीमध्ये. आणि माझ्या मागची एक गाडी भरली, नंतर CNGच संपला. म्हणजे त्यांना डायरेक्टच बंद केलं त्यांनी. तर नशीब चांगले असं म्हणायला काही अडचण नाही. जर इथं CNG नसता भेटलं तर मग पेट्रोलवरती चालवायची वेळ आली असती. पण वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपलं चांगलं सगळ्या गोष्टी सपोर्टिव्ह होत आहेत हे ऐकून जरा बरं वाटलं. फक्त ती सकाळ सकाळ आपल्या व्हीलकवर चोरी गेले तर एवढीच गोष्ट निगेटिव्ह आहे. पण चला ठीक आहे, असू द्या. मित्रांनो, पंढरपूर पासून नॉनस्टॉप इथं आलोय दिवे घाटापर्यंत. आणि दिवे घाटामध्ये काम चालू आहे रोडचं. अख्खा रोड लाल लाल झालाय. हवाच टाईट होणार आहे आता. नॉनस्टॉप आलो बा. म्हणजे कसं, म्हणजे कुठं थांबलो नाही. 5 वगैरे कुठं काढायची गरजच लागली नाही. पण इथं असं ट्रॅफिक लागले खतरनाक. चला असू द्या. 6चं टायमिंग दाखवतंय पोहोचायचं. बघू आता किती वाजता पोहोचतंय. সেগুলো ঠাকুরের নামের কাহিনীগুলো গল্প করে করে বলে, সেগুলো আবার ইউটিউবে। अशा लोकांना काय म्हणायचंय तुम्हाला? हा 2 वे रोड आहे फक्त. 1 2 3. आणि आता हा बहादूर डायरेक्ट समोरच्या लाईनीतच गेले अपोजिट मध्ये. अरे जा की बाबा. लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो. निदान समोरच्या लाईन चालू राहील एवढी तरी जागा ठेवा ना. ठेवत तुम्ही डबल लाईन लावता, टिबल लाईन लावता, ठीक आहे. पण समोरची गाडी जायला जागाच नाही. काय म्हणणार. রিলিজ করলাম, তারপরে অফিসে যে মুখ বন্ধ হলো, মুখ কাঁধে কাজ করলাম, কবিতা কিছু বলছে, বক করবে না। আর কবিতা তোমার ডিফেন্ডও করবে, ভাই ও কার মুখ লাগছে না, তোমরাই ওর পিছনে লাগছো। আর কবিতা এইসবে খুব রেগে যায়। हाँ, पुणे से पंढरपुर और फिर पंढरपुर से पुणे का राउंड ट्रिप अभी किया है मैंने। बहुत ही बढ़िया ट्रिप था। मैं अपनी मम्मी के साथ गया था, बहुत अच्छे से दर्शन हुआ हम लोग। ओके, थँक यू. बहुत अच्छा है, थैंक यू, बहुत अच्छा है। चला, आता वाजले 6:20. कस्टमरला इथं ड्रॉप केलेलं आहे खराडीमध्ये. तर हॅपी कस्टमर होते, काहीच प्रॉब्लेम झाला नाही. आणि सांगायचं तात्पर्य हे की मित्रांनो, जर आउट स्टेशन बुकिंग घेत असाल ना,
तर CNG पंप किंवा रस्ता आपल्या रूट कसा कसा आहे याच्याविषयी जरा माहिती घेत जा. म्हणजे विषय काय झाला की याच्या अगोदर पण कस्टमर 6 महिने अगोदर पंढरपूरला आलं होतं, तर त्या ड्रायव्हरने त्यांना सोलापूर हायवेने नेलं होतं. आणि सोलापूर हायवेला इतके CNG पंप असताना सुद्धा त्यांनी 3 का 4 वेळेस CNG साठी थांबवली होती. म्हणजे कुठं CNG मिळाला नाही असे प्रॉब्लेम झाले होते वाटतं. का तर त्यांनी कस्टमर इरिटेट झालं होतं असं कस्टमर सांगत होते मला रस्त्याने, की बाबा आम्ही मागच्या वेळेस ओला जे उबेर करून गेलो होतो त्या ड्रायव्हरला काय माहीतच नव्हतं. आणि असं नका करत जाऊ. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आउट स्टेशनची आउटसाईडची बुकिंग घेता त्यावेळेस तुम्ही पण थोडं म्हणजे हुशारीने वागलं पाहिजे, की बाबा कस्टमरची सगळी जबाबदारी आपल्यावर असते. CNG साठी झालं किंवा इतर गोष्टीसाठी जरा म्हणजे कस्टमर, आता मी CNG भरासाठी एकदा थांबलो होतो तरी पण कस्टमरचा हॅपी फीडबॅक तुम्हाला घेता आला पाहिजे. कस्टमरला कुठल्याही गोष्टीत जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. का तर शेवटी वेळेला महत्व असतं आउट स्टेशन बुकिंगला. जेवढ्या कमी वेळेत आपण जेवढं जास्तीत जास्त अंतर कव्हर करू. माझी गाडी 80ला लॉक आहे, अजिबात मी 80चे ओव्हर स्पीडिंग करत नाही, काय नाही, तरी सुद्धा कस्टमर हॅपी राहतात. याला पण काहीतरी कारण असतात. आणि 10 मधून एखादी बुकिंग निगेटिव्ह सुद्धा जाते, कस्टमरला काही केलं तरी त्यांचं मन भरत नाही असं सुद्धा होतं. पण जर तुमचं प्रत्येकच बुकिंगला जर असा निगेटिव्ह फीडबॅक येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करण्याची गरज आहे असंच मी म्हणेन. ठीक आहे, आता अजून काही विषय राहिला. हॅलो हॅलो सर, कुठे खराडी. काय ते झालंय मोबाईलला राव? काय झालंय? ते म्हणते काहीतरी चुकीचं झालंय. काहीतरी चुकीचं झालंय मग मोबाईल स्विच ऑफ करा आणि परत चालू करा. हा का? केलतं एक बार. तरी बी बुकिंग पडतात का तुम्हाला? मी ड्युटी कंप्लीट केली आणि ते कंप्लीट झालं. नेटचा प्रॉब्लेम आला काय? मग मामाचा कॉल चालू होता. काय प्रॉब्लेम काय येतोय नेमका? ते म्हणते काहीतरी चुकीचं झालंय, आम्हाला एक समस्या आली असल्याचे दिसत आहे. ते एरर येतो पण तुम्हाला बुकिंग येत्यात का? आता उबर चालू केल्यावर काय येतंय? ऑनलाईन आहे नाही. मग परत एकदा मोबाईल स्विच ऑफ करा आणि मग चालू करा. उबर बॅकग्राऊंड मधून काढून टाका. हा. मित्रांनो, असं तुमच्यासोबत कधी झालं ना की सर्वात पहिले उबरला काही बी रेग्युलर गोष्टीपेक्षा वेगळं काही जाणवतंय तुम्हाला तर मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि मग चालू करायचा. हे 90% एरर येतो त्याच्यात काहीतरी, त्याच्यामुळे तसं होतं. एखाद्या वेळेस आपल्याला ट्रिपच पडत नाही, तास 2-2 तास, तर त्याच्यात उबर ऍप मध्ये एरर आलेला असतो. आपल्याला नुसतं दाखवतो नवीन ऑर्डर शोध येत आहे, पण आपल्याला एक बी जर तासात एक बी जर बुकिंग नसली ना वाजत तर आपण एकदा ऑनलाईन जायचं, परत हे यायचं ऑफलाईन जाऊन ऑनलाईन यायचं. तरी बी शॉर्ट आउट नाही झालं तर मोबाईल स्विच ऑफ करून चालू करायचा. याने 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मला शेवट आलोय घरापाशी. आता वाजले जवळजवळ 8 आणि चांगला झाला आजचा दिवस. इन्कम पण बऱ्यापैकी झाला आणि दिवस पण चांगला गेला. वर्षाचा पहिला दिवस. तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.